नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा आपलं स्वागत करतो। तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे मुंबईमध्ये। तर अचानक एक काम आणि एक स्पेसिफिक रिझन असल्यामुळे आज आपण जात होतो मुंबईत। तर म्हणून म्हटलं एक व्लॉग शूट करूया। तर आजचा मुंबई म्हणजे रत्नागिरी टू मुंबईपर्यंतचा प्रवास आज आपल्याला बघायला भेटणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप मस्त होणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल नक्की सबस्क्राईब करा। तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता आपण आहोत रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या इथे। बघू शकता रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट होत आहे, बघू शकता काहीतरी नवीन होत आहे। आणि आता पावसाचं वातावरण आहे, म्हणजे आता पाऊस पडायला सुरुवात झाला होता पण नाही आहे पाऊस। चला जाऊया आतमध्ये, तिकीट काढायचं आपल्याला, चला। मित्रांनो, आपली ट्रेन आलेली आहे आत्ताच, बघू शकता। बघू शकता गर्दी किती आहे ट्रेनला। आर्यन पण भेटलाय। मित्रांनो, आता आपण आलेलो चिपळूणला उतरलोय। इतकी गर्दी आहे ना, बघू शकता। ही व्लॉग घ्यायला बाबा खूपच हे झालंय, कारण उभं राहायला जागा नाही। व्लॉग कुठे घेणार इथे मी, बघू शकता किती गर्दी आहे इकडे। तर आता इकडनं गाडी निघेल, चला जातो मी पण आतमध्ये। जेव्हा व्लॉग घ्यायला मला भेटेल तेव्हा मी व्लॉग घेईन। जाऊया आतमध्ये। फायनली आपण उतरलेलो आता पनवेलला। आता इथनं आपण जात आहोत दिदीच्या घरी। आर्यन होय, मग काय नाही, बरोबर आहे। तर मित्रांनो, गर्दी बघू शकता, खूप गर्दी होती, त्यामुळे व्लॉग घ्यायला काय एवढा मिळालेला नाही आम्हाला। जेवढा घेता आला जेवढा कव्हर करता आला तेवढा कव्हर केलेला आहे। तर आता चाललो आहे दिदीच्या घरी। तर चला जाऊया तिकडे। चेहऱ्याची अवस्था बघू शकता, लय बेकार चेहऱ्याची अवस्था झाली आहे। खाली तिकडेच जाऊया। आता आपण आलेलो आहे मानसरोवर स्टेशनच्या इथे। तर इथून आपण दिदीच्या इथे जातोय। तर आजच्या व्लॉगमध्ये काही जास्त घ्यायला भेटला नाही, कारण आपण उभं राहूनच आलं, कारण इतकी गर्दी होती, त्यामुळे जास्त व्लॉग काय शूट करायला भेटला नाही। तर आजचा व्लॉग आपण इथेच एंड करतोय। तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।